नाशिक मुंबई रस्त्यावरील खड्डे आणि टोलनाक्याविरोधात मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाकडून घोटी टोलनाक्यावर रस्ता रोको करत आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर घोटी पोलिसांनी विनापरवानगी आंदोलन करत 2 तास रस्ता रोखून धरल्याप्रकरणी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून यात कोरोना काळात निधन झालेल्या शोभा मगर यांचंही नाव आरोपींमध्ये असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। शिंदे गटाच्या दिवंगत पदाधिकारी शोभा मगर यांच्या विरोधात रास्ता रोको केल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाकरे गटाकडून घोटी टोल नाक्यावर करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दिवंगत शोभा मगर यांचंही नाव आहे। घोटी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल निलेश साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत 21 नंबरला कोरोना काळात मृत्यू झालेल्या शोभाताई मगर यांचं नाव पोलिसांनी गुन्ह्यात नोंदविल्यानं ठाकरे गटाकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय।